पण झाला. एकंदरीत आपण जर पाहायला गेलो तर 52 धावांची म्हणजेच अर्धशतक ठोकणारे संदीप सर इथे दाखल झालेत. मी पुण्याच्या विनंती करतो आपल्याला कॅश प्राईजच्या स्वरूपात इथे निश्चितच पारितोषिक इथे उपलब्ध झाले होते. त्या अर्थातच आपण पाहायला गेलो डॉक्टर कुलभूषण शिंदे सरांकडून 500 रुपये, त्याचप्रमाणे राहुल काका सरांकडून 200 रुपये आणि त्याचप्रमाणे समीप पवार सरांकडून 51 रुपये आणि त्याचप्रमाणे राहुल राठोड सरांकडून 200 रुपये अशा प्रकारचं कॅश प्राईज आपण त्यांना सुपूर्द करतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या सरांसाठी. धन्यवाद सर. खरं तर प्रदीर्घ काळानंतर ते दापोलीत उपस्थित राहिले आणि दापोलीत उपस्थित राहिल्यानंतर आपल्या आतिषबाजी षटकाराने आणि चौकाराने निश्चितच सर्व क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं. असंच नाव म्हणजे संदीप विचारे सर. खरं तर दुखापत झाली आणि दुखापतीनंतर सुद्धा एक चांगलं क्रिकेट त्यांच्याकडून पाहायला मिळालं. तदनंतर आपण जाऊया पुढील या सामन्याकडे. येस, पुन्हा एकदा जातोय आपण या चालू होणाऱ्या सामन्याकडे. आपण पाहतोय डॉक्टर 11 विरुद्ध सनराइज दापोली या संघांमध्ये, या दोन संघांमध्ये लढत खरं तर पाहत असताना प्रथमतः आपण पाहायला गेलो तर डॉक्टर 11 या संघाने प्रथमतः टॉस जिंकून फील्ड करण्याचा निर्णय घेतला आणि प्रतिस्पर्धी संघ अर्थातच सनराइज दापोली या संघाला प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी निश्चितच आव्हान दिलंय. यावेळेस आपण पाहतोय आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन खेळण्याचे प्रयत्न झाले तर बॅटचा आणि बॉलचा तेवढासा संपर्क नाही होत आहे, परंतु अगदी सिंगल घेतली आहे. साईक रोटेट होईल त्यावेळेस. सायंकाळच्या सत्रामध्ये जाऊन थेट पोहोचली आहे ही स्पर्धा. एकंदरीत आपण पाहायला गेलो तर अजिंक्य आधार सामाजिक संस्था पुरस्कृत जळगाव चॅलेंजर्स यांच्या आयोजनातून आपण पाहतो ही स्पर्धा. अजिंक्य तलाठी स्मृती चषक पर्व दुसरे. खरं तर अजिंक्य सरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आणि दापोली तालुक्यातील जे खेळाडू आहेत, जे क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांना एक पर्वणी उपलब्ध करून देण्याचं कार्य या आयोजकांच्या माध्यमातून केलं जात आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय या स्पर्धेतील हा दुसरा दिवस आहे. त्याने ड्राईव्ह करण्याचे प्रयत्न झालेत. निर्धाव चेंडू येतोय, कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे, कोणत्याही प्रकारचे रन्स नाही आहेत या चेंडूवरती. चांगली सुरुवात म्हणता येईल आपल्याला डॉक्टर 11 संघाच्या विरोधात खेळत असताना. खरं तर सनरायझर्स दापोली आणि डॉक्टर 11 हे दोन संघ खेळतायत. येस, डॉक्टर 11 फील्ड करत असताना आपण पाहतोय वरद विनायक रेसिडेन्सी यांकडून पहिले षटक यश यांच्या मार्फत टाकले जाते. यावेळेस आपण पाहतोय फुलर लाईनचा चेंडू होता, पंचांकडे अपील केली जाते बॅट्समनच्या द्वारे, परंतु पंच तटस्थ आपण पाहतोय ऑफिशियल्स असतील, जयदीप सर असतील आणि त्याचप्रमाणे सुजित. 2 धावा जोडल्या गेल्यात आतापर्यंत. अर्थातच काय तर पहिले षटक महागडे ठरतंय.
सनराइज दापोली या संघाला. खरं तर चांगल्या प्रकारची फलंदाजी अपेक्षित होते, परंतु तितक्याच चांगल्या प्रकारची गोंधळ सुद्धा आपल्याला यश यांच्या मार्फत पाहायला मिळालं. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर आपण जर धावफलकावरती जर धावसंख्या पाहिली तर सनराइज दापोली या संघाची धावसंख्या पोहोचली आहे फक्त आणि फक्त 2 धावांवरती. लॉस ऑफ 0 विकेट्स. खरं तर अल्पेश असतील आणि शुभम धावा आल्यानंतर एक चांगला फटका येतोय, चांगला स्ट्रोक म्हणता येईल. आतापर्यंत आपण पाहायला गेलो ना तर 4 धाव्यांसाठी आलेला चौकार होता. 4 धावा मिळाल्या, प्राप्त झाल्या या चेंडूवरती. दुर्गेशच्या विरोधात ओम प्लास्टिक इंडस्ट्रियल एंडकडून तो गोलंदाजी करत असताना यावेळेस आपण पाहतोय हलक्या हाताने फ्लिक करण्याचे प्रयत्न झालेत. यस, सुरुवात होते पुन्हा एकदा आपण पाहतोय दुर्गेश याच्या विरोधात. यावेळेस लेफ्ट हँडेड बॅट्समन असे स्वतःच्या फॉलो थ्रूवरती क्षेत्ररक्षक करण्याचे प्रयत्न झालेत, परंतु निश्चितच स्पर्श होत नाही चेंडूला. तोपर्यंत ती सहजरित्या सिंगल कंप्लीट केली गेली आहे. दोन्ही फलंदाजांच्या मार्फत स्ट्राईक रोटेट होईल आणि आपण पाहायला गेलो तर धावसंख्या पोहोचली आहे ती 8 या धावसंख्येवरती, या आकड्यावरती. चांगल्या प्रकारचं क्रिकेट निश्चितच अपेक्षित असेल, चांगल्या प्रकारची बॅटिंग अपेक्षित असेल आपल्या सर्व सहकाऱ्यांना आणि आपल्या संघाला. तशा प्रकारची फलंदाजी करणं निश्चितच करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. सुभान असतील, अल्पेश असतील. खरं तर आपण पाहायला गेलो 3 चेंडू 1 धावावरती खेळतात अल्पेश, तर 6 चेंडू 6 धावांवरती खेळतायत सुभान. यावेळेस धावशीची संधी उपलब्ध झाली होती, निश्चितच या संधीचा पुरेपूर फायदा घेतला गेलाय. बघा धावची संधी उपलब्ध झाली होती आणि निश्चितच सुभान माघारी परतलाय. सनराइज दापोली या संघाकडून लागलेला हा पहिला धक्का आपण पाहतोय. सुभान माघारी परतलाय. त्यावेळेस फलंदाजी करण्यासाठी दुर्गेश याच्या विरोधात लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आपण पाहतोय ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना यावेळेस हलक्या हाताने फ्लिक करण्याचे प्रयत्न झाले, ड्राईव्ह करण्याचे प्रयत्न झाले, पॉईंटचे दिसले तिकडे क्षेत्ररक्षक तैनात असताना आपण पाहतोय फक्त आणि फक्त सिंगल दिली जाते. अर्थातच 4 धावा रोखण्यात क्षेत्ररक्षक मात्र यशस्वी ठरतायत. यावेळेस पुन्हा एकदा त्याच चेंडूची पुनरावृत्ती होते आहे. यावेळेस पुन्हा एकदा त्याच चेंडूची पुनरावृत्ती होते आहे. अचूक जर थ्रो असताना तर कदाचित यष्टी उद्ध्वस्त लावल्या होत्या गेल्या असत्या आणि निश्चितच धावबाद करण्याची संधी इथे प्राप्त झाली होती, परंतु पहिले षटक हे दुसरं षटक समाप्ती होत आहे दुर्गेश यांचं. निश्चितच यशस्वी ठरतं हे षटक. आपण जर एकंदरीत जर पाहायला गेलो तर धाव फलकावरती फक्त आणि फक्त 11 धावा जोडल्या गेल्यात आतापर्यंत. म्हणजेच काय तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायची जबाबदारी आहे ती मात्र आपण पाहतोय इन्व्हाइट केलं जात आहे. बॉलर्स नेम असेल शंभाऊ. शंभाऊ याच्या खांद्यावरती त्याला इन्व्हाइट केलं जात आहे, जबाबदारी सोपवली जाते आहे धावा रोखण्यासाठी. आपण पाहतोय वरद विनायक रेसिडेन्सी एंड कडून तो गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होत असताना शंभाऊ. हा झेल अचूक टिपता आला नाहीये, मात्र निश्चितच बॉलला तो रोखतोय सुद्धा, एफर्ट्स चांगले देतोय. असतो खेळताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. खरं तर कौतुक करावं लागेल, प्रशंसा सुद्धा करावी लागेल. दापोली डॉक्टर 11 या संघाकडून खेळत असताना बॉलला रोखण्यात तो यशस्वी राहिलाय. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा लॉंग लेग परिसरात येतोय हा कणकणीत ब्रँडेड षटकार. या स्पर्धेतील पुन्हा एकदा येतात या 6 धावा षटकारच्या स्वरूपात. बघा स्क्रीनच्या माध्यमातून आपण पाहू शकता कशा प्रकारे असा फटका एक्झिक्यूट केला गेला होता. अल्पेशच्या माध्यमातून हा षटकार आला होता. खरं तर लॉंग लेगच्या परिसरात 2 क्षेत्ररक्षक तैनात असताना चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय षटकार आणि निश्चितच पुन्हा एकदा 6 धावा टिपल्या गेल्यात. चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतं आतापर्यंत. चांगल्या प्रकारची
स्कोर कार्डवरती जी धाव मजल आहे ती उभी केली गेली. तिसरं षटक मार्गस्थ होत असताना 19 धावा या धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. लॉस ऑफ 1 विकेट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरं तर सुभान माघारी परतल्यानंतर हा षटकार आलाय, चांगल्या प्रकारचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. यावेळेस पुण्याच्या त्या चेंडूची पुनरावृत्ती. हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा फाईनच्या दिशेला ढकलून दिलाय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारचं तैनात नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडूला ढकलून दिलाय. चेंडू 2 बाउन्स आपण पाहतोय. सीमारेषा बाउंड्री लाईन पार. पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक हा चौकार. षटकार आला होता यापूर्वीच्या चेंडूवरती आणि त्यानंतर आपण पाहतोय चौकार सुद्धा आलाय. अर्थातच काय चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच अल्पेश याच्या माध्यमातून. अल्पेश आपण जर पाहायला गेलो तर एकंदरीत 8 चेंडू 16 धावांवरती खेळतोय. तर अभिला मात्र अजूनही खातं उघडता आलं नाहीये. खरं तर सुभान माघारी परतला होता आणि सुभानच्या जागेवरती अभि आलाय. परंतु अभि आतापर्यंत आपण पाहायला गेलो ना तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरतीच मात्र तो दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. शंभव यावेळेस हाफ ट्रॅकरचे चेंडू फिरकावून देण्याचे प्रयत्न झाले. क्षेत्ररक्षक तिकडे तयार असताना येतोय. चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत अगदी सहजरित्या सिंगल कंप्लीट केले. दुसरीचा कॉल झालाय आणि 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट गेल्या त्या दोन्ही फलंदाजांमार्फत. आपण पाहायला गेलो तर धाव फलक पुढे सरसावत असताना 25 अर्थातच 25 रन्स या आकड्यावरती जाऊन पोहोचले आहे. अल्पेश चांगली कामगिरी करतोय, चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक दृष्ट्या सुद्धा. सायंकाळच्या सत्रात थेट जाऊन ही स्पर्धा पोहोचले उत्तरार्धात. यावेळेस आपण पाहतोय लॉंग लेगच्या परिसरात आपण पाहतोय फटक्याला भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेला आणि चेंडू ट्रॅव्हल होताना पुन्हा एकदा येतात या 6 धावा षटकारच्या स्वरूपात. पुन्हा एकदा या 6 धावा जोडल्या जातील. यस सहकार्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. टाळ्यांच्या गजरात निश्चितच कौतुक होत आहे अल्पेश याचे आणि निश्चितच प्रशंसा सुद्धा होते अल्पेश याचं. कारण आपण पाहायला गेलो ना 10 चेंडूवरती तो खेळतोय आणि 10 चेंडूवरती आपण खेळत असताना 24 धावा हे निश्चितच वैयक्तिकरित्या आल्यात त्याच्या पारीमधून. चांगल्या प्रकारचे क्रिकेट पाहायला मिळते सध्याच्या घडीला. सायंकाळच्या सत्रामध्ये चालू असली स्पर्धा शंभरच्या विरोधात फलंदाजी करत असताना यावेळेस बॅटची लिडिंग आहे. चेंडू दीर्घकाळ हवेत असताना यावेळेस आपण पाहतोय फाईनच्या दिशेला शॉर्ट थर्डच्या मॅनच्या दिशेला आपल्याला पाहतोय चेंडू ट्रॅव्हल होत असताना तिकडे क्षेत्ररक्षक त्यांना असताना 2 धावा निश्चितच कंप्लीट केल्या गेल्या आहेत. थोडंसं फंबल थोडंसं मिसफील्ड झालंय आणि निश्चितच पुरेपूर फायदा घेतला गेलाय या दोन्ही फलंदाजांमार्फत. तिसरं षटक संपुष्टात आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहायला गेलो तर सनराइज दापोली या संघाची धावसंख्या पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. म्हणजेच काय 33 रन्स आल्यात आतापर्यंत यशस्वीरित्या. लॉस ऑफ 1 विकेट्स. सुभाने माघारी परतल्यानंतर या 33 धावा निश्चितच आल्या धावफलकीवरती. यस पुन्हा एकदा जाऊया या चालू होणाऱ्या सामन्याकडे. आपण पाहतोय डॉक्टर 11 आणि सनराइज दापोली असा सामना आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय ओम प्लास्टिक इंडस्ट्रियल एंड कडून तो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना दाखल होत असताना दुर्गेश अल्पेश माघारी परततोय. डुबे वा विश्वास की कम था आपण पाहतोय यावेळेस अल्पेश माघारी परततोय. यस जो अचूक थ्रो होता आपण पाहायला गेलो एसटीवरती जाऊन आदळला तो थ्रो आपण पाहायला गेलो तर संकेत पाळलेकर यांच्या माध्यमातून केला गेला आणि निश्चितच त्यांच्या या थ्रोसाठी डॉक्टर कुलभूषण शिंदे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राइज इथे प्राप्त केलंय उपलब्ध दिले गेलंय. मी अल्पेशला संकेतला विनंती करतो की इनिंग ब्रेक झाल्यानंतर आपण हे पारितोषिक स्वीकार करायचं आहे. मिड विकेटच्या लॉंग लेगच्या परिसरात चेंडू ट्रॅव्हल होत असताना चेंडू मात्र चाललाय सीमारेषे पार. येतोय पुन्हा एकदा मॅक्झिमम षटकार 6 धाव्यांसाठी.
बघा ज्या वेगाने चेंडू आला ना त्याच्या दुप्पट वेगाने चेंडू मात्र बाहेर ट्रॅव्हल झालाय. अर्थातच काय षटकार आलाय 6 धावांकरिता. 40 या आकड्यावर जागेवरती आपण जर पाहायला गेलो ना तर अभि दाखल झाला होता. आता मात्र अभि आणि अभि यांची गोड जोडबोली आपण पाहतोय मैदानावरती स्थित आपल्या संघासाठी फलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा आपण पाहतोय हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क इथे होत नाहीये. निर्धाव चेंडू येतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता असताना आपण पाहतोय चौथा षटक मार्गस्थ होत असताना चौथा षटक मार्गस्थ होत असताना या चौथ्या षटकातील येणार हा शेवटचा चेंडू असण्याची संभाव्यता. दुर्गेश ओम प्लास्टिक एंड कडून गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करत असताना येणार हा चौथा शेवटचा चेंडू होता. यावेळेस चुकीचं तालमेल चुकीचं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळतोय परंतु स्वतःला रोखली आहे. धाव घेण्यापासून थोडीशी रोखली आणि निश्चितच या षटकाची सांगता होते. 4 षटक संपुष्टात आल्यानंतर आपण पाहायला गेलो ना तर जवळपास 42 धावा जोडल्या गेल्यात आतापर्यंत. यस शेवटचं आणि निर्णायक षटक अर्थातच या स्पर्धेमध्ये दिले जाते. इन्व्हाइट केले जाते संकेत याला धावा रोखण्यासाठी. संकेत याला इन्व्हाइट केले जाते प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या विरोधात. अर्थातच अभि असतील आणि अभि असतील हे दोन खेळाडू जोपर्यंत मैदानावर स्थिर आहेत ना तोपर्यंत या सामन्याला चांगल्या प्रकारची कलाटणी मिळू शकते. डॉक्टर 11 संघाच्या बाजूने निश्चितच नाणेफेकीचा कौल लागलेला होता. टॉस विन झाले होते आणि प्रथम त्याने क्षेत्ररक्षण अर्थातच फील्ड स्वीकारली होती. एकदा खोल आता टाकलेला चेंडू होता. यॉर्कर लाईनचा पद्धतीचा चेंडू होता. हलक्या हाताने ड्राईव्ह केले. ऑफ रिझन मध्ये आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू तिकडे ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक तिकडे तैनात झालाय. तैनात असताना मात्र तो रोखतोय चेंडूला. थ्रो करेल तोपर्यंत अगदी सहजरित्या 2 कंप्लीट केले गेले ते दोन्ही फलंदाजांमार्फत. आपण पाहायला गेलो ना तर धाव फलकावरती धावसंख्या ही 44 या आकड्यावरती जाऊन थेट पोहोचले. चांगल्या प्रकारचं क्रिकेट, चांगल्या प्रकारची फलंदाजी, संयमित्या फलंदाजी आपण पाहायला गेलो ना. सुभन माघारी परतल्यानंतर अल्पेश माघारी परतल्यानंतर अभि आणि हे दुसरा अभि आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची खेळ सादर करतायत वैयक्तिक दृष्ट्या सुद्धा आणि सांघिक दृष्ट्या सुद्धा. संकेत असतील यावेळेस आपण पाहतोय ओव्हर द विकेट वरद विनायक रेसिडेन्सी एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना यावेळेस मात्र या चेंडूचा समाचार घेतला गेलाय. षटकाराच्या स्वरूपात चेंडू ट्रॅव्हल झाला. येतोय पुन्हा एकदा मॅक्सिमम षटकार. आणि यस आमच्यासोबत जे गुणसंख्याक लेखक आमच्यासोबत जे जोडले गेलेत अर्थातच शंतून दादा असतील ते मात्र आम्हाला कळवतायत की सनरायझर्स दापोली या संघाचं इथे मात्र अर्धशतक पूर्ण झालंय. अर्थातच काय तर 50 क्रॉस केली आहे धावसंख्येवरती. धावफलकेवरती आपण जर पाहायला गेलो ना ऑन बोर्डवरती धावसंख्या पोहोचली आहे 50 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ रिझन मध्ये लॉंग ऑफच्या दिशेला चेंडूला दिशा दाखवली गेली. क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु बॉलला तो मात्र अडवण्यात अपयशस्वी राहिलाय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय ब्रँडेड चौकार. बॅक टू बॅक षटकार आल्यानंतर आपण पाहतोय ना पुन्हा एकदा चौकार येतोय. अभि मात्र इथे दहाडतोय. खरं तर ओव्हरऑल फॉर्मॅटमध्ये षटकारांचा बाहुबली म्हणून ज्या नावाला संबोधले जाते ज्याची ओळख आहे असा अभि यावेळेस मात्र ओव्हरऑल फॉर्मॅटमध्ये या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी दर्शवतोय. सर्व क्रीडा रसिकांवरती निश्चितच भुरळ पाडतोय आपल्या खेळीने. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते त्याच्या मार्फत. संकेत याच्यावरती दबाव बसेल. यावेळेस पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू होता स्ट्रेट ड्राईव्हच्या सुरुवात. पुन्हा एकदा वरद विनायक रेसिडेन्सी एंड कडे लागणारा हा चौकार येतोय. ब्रँडेड आलेला चौकार पाहायला गेलो ना त्या 3 चेंडूंचा मागच्या आपण जर आकलन पाहायला गेलो तर 3 चेंडूंचा समाचार मोठ्या फटक्यांच्या द्वारे केलं गेलंय. षटकाराला तदनंतर बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. अर्थातच येणारे कदाचित शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील निर्णायक षटक ठरत आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. लिडिंग एज घेतली गेली आहे. सिंगल कंप्लीट केले. दुसरीचा कॉल परंतु पाहूया रोखलं जात आहे आणि निश्चितच 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. आणि 5 षटकांच्या संपुष्टात आपण नंतर आपण पाहायला गेलो ना तर सनराइज दापोली या संघाची धावमजल केली आहे 59 धावांवरती. 59 धावा अर्थातच 30 चेंडू मध्ये लगावण्यात सनराइज दापोली हा संघ मात्र इथे सफल ठरतोय. बघा सुभान माघारी परतल्यानंतर अल्पेश माघारी परतला होता आणि अल्पेश माघारी परतल्यानंतर इथे मात्र जी सर्वस्वीची जबाबदारी होती ना
ती मात्र अभि आणि दुसऱ्या अभिने आपल्या खांद्यावरती घेतली आणि निश्चितच धावमजल चांगल्या प्रकारे उभी केली. 59 धावांची धावमजल प्रतिस्पर्धी संघाच्यात उभी केली आहे या दोन्ही खेळाडूने. अर्थातच काय तर 60 धावांचा बाटला करावा लागेल येणाऱ्या 30 चेंडूमध्ये. थोडीशी विश्रांती घेऊया आणि विश्रांतीनंतर आपण पुन्हा जाऊया मैदानावरती. खरं तर उत्तरार्धामध्ये स्पर्धा प्रवेश करत असताना आपण पाहतोय हा चालू असलेला सामना आपण पाहतोय सनराइज दापोली विरुद्ध डॉक्टर 11 असा हा सामना आपण पाहतोय. एकंदरीत प्रेक्षकांची गर्दी सुद्धा या स्पर्धेनिमित्त आपल्याला लावलेली आहे. मी म्हणत होतो सायंकाळच्या सत्रामध्ये क्रिकेटची पंढरी म्हणून दापोलीला ओळखलं जाते. त्याच पंढरीमध्ये ही स्पर्धा आपल्याला परिपूर्ण होत असताना पाहायला मिळते, संपन्न होत असताना पाहायला मिळते. सायंकाळच्या सत्रामध्ये निश्चितच सर्व प्रेक्षक वर्गाची निश्चितच इथे गर्दी लाभेल या स्पर्धेनिमित्त. चला लवकरात लवकर जे बॅटर्स असतील त्यांना आपण दाखल करायची आहे. दापोली 11 संघाला मी विनंती करतो की आपले जे बॅटर्स असतील सलामीचे डॉक्टर्स 11 आपण दाखल करायचे आहेत. आणि प्रतिस्पर्धी संघ अर्थातच सनराइज दापोली या संघाला सुद्धा विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षणाची जी रचना आहे ते आपण ऑन फील्डवरती रचना करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे दापोली 11 आणि युवा प्रभात या दोन्ही संघाचे संघटक असतील त्यांना मी विनंती करतो की आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्सकडे या आणि आम्हाला सहकार्य करा. आपला हा पहिला ऑफिशियल कॉल असेल. युवा प्रभात आणि त्याचप्रमाणे दापोली 11 संघाचे संघनायक बोथ कॅप्टन्स चला या. बॉलर्स नेम कळवायचं आहे.
यस जाऊया पुन्हा एकदा या चालू होणाऱ्या सामन्याकडे आपण पाहतोय. खरं तर 30 चेंडूमध्ये 60 धावांचा पाठलाग करावायचा आहे. 59 धावांची धावमजूर उभी केली आहे सनराइज दापोली या संघाने आणि 60 धावांचा पाठलाग करावायचा एकंदरीत 30 येणाऱ्या चेंडूमध्ये. आणि 60 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय आशिष डॉक्टर 11 संघाकडून आणि त्याचप्रमाणे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय स्वतः या संघाचे कर्णधार असतील डॉक्टर कुलभूषण शिंदे सर यांना पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. आणि गोंदाजी ट्रॅकवरती आपण पाहायला गेलो तर वरद विनायक रेसिडेन्सी एंड कडून गोंदाजी ट्रॅकवरती इथे मात्र शोएल दाखल झालेत. शोएलला इन्व्हाइट केले जात आहे. सामन्याला सुरुवात. यावेळेस पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला. बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. चांगल्या प्रकारची सुरुवात पाहायला मिळते. शोएलच्या पहिल्या चेंडूमध्ये स्विच हिट अर्थातच रिव्हर्स फटका खेळण्याचे प्रयत्न झाले परंतु बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू येतोय आणि चांगल्या प्रकारची सुरुवात चांगल्या प्रकारची स्टार्टिंग आपल्याला पाहायला मिळते. ते अर्थातच मिळते सनराइज दापोली या संघाला. अर्थातच दापोली डॉक्टर 11 हा संघ प्रतिस्पर्धी संघ खेळत असताना त्या संघाच्या विरोधात जवळपास 59 धावा धाव फलकावरती लगावण्यात आला. अर्थातच 60 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर धावा रोखण्यासाठी सुद्धा तशा प्रकारचे प्रयत्न झालेत. यावेळेस हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचे प्रयत्न झालेत. कव्हर आणि पॉईंटच्या आपण पाहतोय डोक्याच्या वरून चेंडूला दिशा दाखवली गेले. चेंडू ट्रॅव्हल होताना येतोय पुन्हा एकदा बँडेड चौकार 4 धावेंकरिता. 4 धावेंनी संघाचं खातं इथे मात्र उघड केलं गेलं आहे. या शॉटवरती आपण पाहायला गेलो तर नजाकत पाहायला मिळाली होती. कोणत्याही प्रकारची ताकद लावली गेली नाहीये. अगदी सहजरित्या हलक्या हाताने कव्हर्स पॉइंटला जो खेळाडू आहे आणि ह्या दोन खेळाडूंच्या अगदी डोक्याच्या वरून दिशा दाखवली गेली आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमारेषा ओलांडले. 4 धावा निश्चितच आल्यात या धावेस. या चेंडूवरती आपण पाहायला गेलो तर पुन्हा एकदा जातोय. यस यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचे प्रयत्न झालेत. बघा अशा प्रकारची फलंदाजी करत तर आपल्या बॅटिंगद्वारे जर रन्स येत असतील ना चांगल्या प्रकारे तर अशा प्रकारची फटकेबाजी खरं तर करणे गरजेचं नसतं परंतु सातत्याने तशा प्रकारचे फटके खेळले जातात आशिषच्या माध्यमातून. चौकार सुद्धा आलाय परंतु आपण पाहायला गेलो ना पहिलाच चेंडू स्विच हिट करण्याचे प्रयत्न झाले रिव्हर्स मारण्याचे प्रयत्न झाले तदनंतर आपण पाहिलो चौकार मिळाला तदनंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचे प्रयत्न झाले. निर्धाव चेंडू सांगता होते खरं तर 2 डॉट चेंडू येत आहेत. हे षटक जर आपण पाहायला गेलो सोहेल याचं खरं तर चांगलं लेंथ आणि चांगल्या लाईन वरती तो गोलंदाजी करतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू अगदी सहजरित्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरवलेला असताना इथे मात्र झेल निसटतोय. कॅचेस विन द मॅचेस अशा प्रकारच्या ज्या सुवर्ण संध्या असतात ना त्या मात्र आपल्याला पकडायच्या असतात. त्या ग्राफ करायच्या असतात. त्या कॅचेस पकडायच्या असतात आणि इथे मात्र कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाली चूक घडली जाते. क्षेत्ररक्षकाकडून 38 सर्कलमध्ये हा झेल निसटतोय. कॅच ड्रॉप झाले आणि कदाचित पुरेपूर फायदा घेतला जाईल आशिषच्या माध्यमातून. 60 धावांचा पाठलाग करावायचा आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झाले. अक्रॉस द लाईन खेळण्याचे प्रयत्न झाले. संपर्क चांगला आहे. वेल कनेक्ट झालाय. स्लॉट मध्ये होता आणि निश्चितच चेंडू ट्रॅव्हल झाला अराउंड द कार्पेटच्या पद्धतीने सीमारेषा पार बाउंड्री लाईन पार येतात पुन्हा एकदा चौकार 4 धावेंकरता. चला दापोली 11 आणि युवा प्रभात संघाचे संगणक असतील ना त्यांनी नाणेफेक करण्यासाठी कुपऱ्या कॉम्बॉक्स कडे या. सायंकाळच्या सत्रामध्ये ही स्पर्धा जाऊन थेट पोहोचली असताना आपण पाहतोय दापोली तालुक्यातील एक अग्रनामांकित स्पर्धा ज्या स्पर्धेकडे पाहिले जातं अशीच अजिंक्य आधार सामाजिक संस्था पुरस्कृत आणि जळगाव चॅलेंजर्स आयोजित अजिंक्य तलाठी स्मृती चषक पर्व दुसरे. खरं तर या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली नियोजित करण्यात आली आणि खरं तर या स्पर्धेतील हा दुसरा दिवस आपण पाहतोय आणि या स्पर्धेनिमित्त आपण जर पाहायला गेलो ना चांगल्या प्रकारचं नियोजन चांगल्या प्रकारचं आयोजन स्पर्धेनिमित्त पाहायला मिळतं. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचे प्रयत्न झाले परंतु आता मात्र निश्चितच यश प्राप्त झालंय. 2 प्रयत्न झाले होते यापूर्वी हे तिसरे प्रयत्न झालेत आणि या तिसऱ्या प्रयत्नानंतर मात्र यश प्राप्त झालंय. यस रुपेश भिसे सरांच्या माध्यमातून या पुढील होणारा सामन्याचा टॉस केला जाईल. अर्थातच युवा प्रभात आणि दापोली 11
पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी जाऊया आपण या सामन्याकडे. षटक संपुष्टात आल्यानंतर आपण जर धाव फलकावरती पाहायला गेलो तर आतापर्यंत 12 धावा या धाव फलकावरती आल्या. तर खरं तर 60 धावांचा पाठलाग करत असताना 12 धावा या धाव फलकावरती यशस्वीरित्या आल्यात. येणारे 4 षटक इथे असतील आणि या 4 षटकांमध्ये आपण पाहायला गेलो तर फक्त आणि फक्त 48 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडू शेष असतील आणि 24 चेंडूमध्ये 48 धावा धाव फलकावरती यशस्वीरित्या लगावायच्या आहेत. पाठलाग करावायचा आहे डॉक्टर 11 संघाला. बघा जोपर्यंत आशिष आणि कुलभूषण सर मैदानावरती स्थिर आहेत ना तोपर्यंत अनेक प्रकारचे मोमेंट्स, अनेक प्रकारचे षटकार, अनेक प्रकारचे चौकार सुद्धा, अनेक प्रकारचे फटके सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. यात काही कोणत्या प्रकारची शंका नसेल. खरं तर सायंकाळ सत्रामध्ये जसे जसे सायंकाळ होत जाईल तशी अशी सर्व क्रीडा रसिकांची गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, उपस्थिती सुद्धा पाहायला मिळेल या स्पर्धेच्या निमित्ताने. चला वेळ घ्यायचा नाहीये, अतिरिक्त वेळ आपण घ्यायचा नाहीये, कोणत्या प्रकारचा विलंब लावायचा नाहीये. सुरुवात करायची आहे. मी ऑफिशियल्सना विनंती करतो की आपण अतिरिक्त वेळ खेळाडूंना द्यायचा नाहीये. चला चला ऑल सेट ऑलरेडी. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झाले, अक्रॉस द लाईन खेळण्याचे प्रयत्न झाले. बॅटचा तेवढाच संपर्क होत नाहीये परंतु तोपर्यंत ती सहजरित्या सिंगल कंप्लीट केली गेली आहे. अर्थात जर आपण पाहायला गेलो तर निलेश आलेत दुसरं षटक घेऊन. आपण पाहतोय निलेश यांना इन्व्हाइट केलं गेलंय. येणाऱ्या या धावा रोखण्यासाठी निलेश यांच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली गेली आहे. डॉक्टर 11 आणि सनराइज दापोली असा सामना आपण पाहतोय. एकंदरीत चांगल्या प्रकारे रंगलाय आणि चांगल्या प्रकारचा हा सामना निश्चितच सर्व क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. अर्थातच या स्पर्धेतील हा सामना आपण पाहतोय. निलेश ओम प्लास्टिक एंड कडून गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाला असताना आपण पाहतोय यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू ओळखलाय, स्लॉट मध्ये घेतलाय आणि फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं गेलंय. कोणत्याही प्रकारची ताकद या चेंडूवरती लावली नाहीये, या फटक्यावरती लावली नाही. बघा नजाकत भरलेला हा चेंडू आपण पाहतोय. चेंडू आणि स्ट्रोक सुद्धा पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषे पार परंतु येत पुन्हा एकदा 4 धावा. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. आशिष यांच्या बॅट मधून निघालेला नजाकत भरलेला हा स्ट्रोक होता 4 धावेंकरिता. धाव फलक जर आपण पाहायला गेलो ना तर चला युवा प्रवाहात आपण आपला कृपया जो निर्णय असेल ना तो आपण कृपया कळवायचा आहे. युवा प्रवाहात संघाचे जे संगणक असतील आपण जो आपला पेंडिंग डिसिजन असेल तो आपण कृपया कळवायचा आहे. तत्पूर्वी जाऊया आपण या स्पर्धेतील या सामन्याकडे. निलेश गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, शॉर्ट लाईनचा चेंडू डिलिव्हरी आपण पाहतोय. बॅटचा संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडू येतोय. खर तर चांगल्या प्रकारची सुरुवात झाली. नंतर आपण जर पाहायला गेलो ना पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यानंतर आपण जर पाहायला गेलो ना तर फक्त आणि फक्त आतापर्यंत 5 धावा खर्चिक झाल्यात. म्हणजेच काय तर चांगल्या प्रकारची सुरुवात. यावेळेस चेंडू दीर्घकाल हवेत असताना इथे मात्र आपण पाहतोय उलट्या पालवणी चेंडूपर्यंत येण्याचे प्रयत्न झालेत परंतु नाही पोहोचलाय. आपण पाहतोय दुसरी धावाचे कंप्लीट करण्याचे प्रयत्न केलेत या दोन्ही फलंदाजांमार्फत. पंचांकडे अपील सुद्धा केली गेली आहे परंतु पंच मात्र तटस्थ असताना कोणत्याही प्रकारचा इशारा इथे कळवत नाहीयेत. कोणत्याही प्रकारची हालचाल मात्र पंचाकडून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. खरं तर ऑफिशियल पंच म्हणून या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर सुजित सर असेल आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय जयदीप सर असेल. धाव फलक आपण पाहायला गेलो तर जाऊन पोहोचलाय 19 धावांवरती. चला युवा प्रभात संघाचे संगणक आपण आपला डिसिजन कळवायचा आहे.
यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट लाईनची डिलिव्हरी आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळायचे प्रयत्न झाले, अक्रॉस द लाईन जाऊन खेळायचे प्रयत्न झाले, थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन खेळायचे प्रयत्न झाले. तर पाहूया किती धावा प्राप्त केल्या जातील, परंतु नाही, फक्त आणि फक्त सिंगल घेतली गेले या चेंडूवरती. अशा रीतीने आपण जर पाहायला गेलो ना, तर हे दुसरं षटक चालू असताना या दुसऱ्या षटकात येणार हा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहूया किती धावा प्राप्त केल्या जातील या शेवटच्या चेंडूवरती. चांगल्या प्रकारचं क्रिकेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर दापोली तालुक्यातील एक अग्रनामांकित स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं गेलंय ती स्पर्धा म्हणजेच अजिंक्य आधार सामाजिक संस्था पुरस्कृत अर्थातच जळगाव चॅलेंजर्स आयोजित अजिंक्य तलाठी स्मृती चषक पर्व दुसरे आणि पर्वातील हा दुसरा दिवस आपण पाहतोय एकंदरीतरित्या. यावेळेस लोवर फुल टॉस लॉंग ऑनच्या दिशेला दिशा दाखवले. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात असताना अचूक वेध घेता नाही आलाय. झेल मात्र निसटलाय, कॅच ड्रॉप झाले. बघा, कॅचेस विन द मॅचेस आपण म्हणतो ना, की कॅच झेलणं तितकंच प्रामुख्याने आपल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. परंतु यावेळेस मात्र काय घडतंय तर कॅच निसटली जाते, झेल निसटला जातोय आणि निश्चितच याचाच फायदा घेतला जाईल येणाऱ्या या उर्वरित चेंडूंवरती. 18 चेंडू 39 धावांची आवश्यकता आहे. येणारे 3 षटक असतील आणि या 3 षटकामध्ये 39 धावांची आवश्यकता असेल. अर्थातच काय तर बघा, यानंतर जो पुढील होणारा सामना असेल ना, तो 4 षटकांकरिता मर्यादित राहील आणि 4 फ्रेश बॉलर्स असतील याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे. 4 ओव्हर्स असतील आणि 4 बॉलर सुद्धा असतील. षटकारांची मर्यादा इथे आखण्यात आली आहे. चला, सूचनेमध्ये निश्चितच बदल ते असेल. शेवटचा जो सामना असेल तो 5 षटकांचा खेळवण्यात येईल. यस, 18ला 39 धावांची आवश्यकता असताना अल्पेश याला इन्व्हाइट केलं जात आहे. वरद विनायक रेसिडेन्सी यांकडून आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती तो मात्र दाखल झालाय. यावेळेस स्ट्रायकिंग आपण पाहतोय स्वतः या संघाचे संगणक श्री डॉक्टर कुलभूषण शिंदे सर यांना आपण पाहतोय. 18 चेंडू 39 धावांची आवश्यकता आहे. चला, युवा प्रभात संघाचे संगणक आपण डिसिजन कळवायचं आहे. 18 चेंडू 39 धावांची आवश्यकता असताना यावेळेस चांगली सुरुवात होते आहे. निर्धाव चेंडू येतोय यावेळेस आपण पाहतोय. अल्पेश याला पाहतोय. खरं तर यावेळेस जर आपण पहिल्यांदा 2 षटकांचा आकलन जर करायला गेलो ना, तर पहिल्या षटकामध्ये जवळपास 12 धावा आल्या होत्या आणि तदनंतरच्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलो तर 9 धावा खर्चिक झाल्या होत्या आणि तदनंतर आपण पाहतोय अल्पेश याचं षटक. यावेळेस अलाउंड द कार्पेट ऑफ फ्रोझन मध्ये ऑफ लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ढकलून दिली आहे. एक कंप्लीट केली गेली आहे या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत आपण पाहतोय. यस, पुन्हा एकदा जाऊया. यावेळेस आपण पाहतोय
लॉंगॉनच्या दिशेला मिड विकेटच्या आपण दिशेने पाहतोय चेंडू ट्रॅव्हल होत असताना यावेळेस पुन्हा इथं येतोय ब्रँडेड चौकार. अर्थातच काय आशिष याच्या बॅटमधून निघालेला हा कणकणीत चौकार. धावफलकावरती आपण पाहायला गेलो तर धावफलक जाऊन थेट पोहोचलाय 25 या आकड्यावरती. 25 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. अर्थातच काय दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही मैदानावरती स्थिर असताना 60 धावांचा पाठलाग करत बसताना आपण पाहतोय 15 चेंडूमध्ये 34 धावांची इथे मात्र आवश्यकता असेल. बघा डॉक्टर 11 आणि सनराइज दापोली या दोन संघांमध्ये ही लढत पाहतोय सायंकाळी 17 मध्ये. या स्पर्धेला आपण पाहत असताना आशिष आणि कुलभूषण सर यावेळेस मात्र दयाडतात. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचे प्रयत्न झालेत परंतु तितकासा संपर्क होत नाहीये आणि सहजरित्या अगदी सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगल या धावसंख्येने आपण पुढे पाहायला गेलो तर धावफलक पुढे सरसवताना निश्चितच पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन थेट पोहोचली आहे ते अर्थातच 26 या आकड्यावरती. 14 चेंडू येणारे शेष असतील आणि 14 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न झालेत. बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क इथे होत नाहीये. निर्धाव चेंडू येतोय, चांगल्या प्रकारचा कमबॅक करतोय, चांगल्या प्रकारची वापसी करून देतोय आपल्या संघाला मात्र अल्पेशच्या मार्फत. खरं तर पहिल्या 2 षटकामध्ये खरं तर आतिषबाजी झाली होती, धावांचा पाऊस पाडला गेला होता परंतु त्या धावांना पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न मात्र इथे अल्पेशच्या माध्यमातून केलं जात आहे. धावा रोखतोय तो आपल्या संघासाठी. यावेळेस फुलर लाईनचा चेंडू लोअर फुल टॉस चेंडू होता. यावेळेस फ्लिक करण्याचे प्रयत्न झालेत. मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात असताना चेंडूला रोखलं गेलंय. तोपर्यंत अगदी सहजरित्या सिंगल धाव कंप्लीट केली गेली आहे आणि आपण पाहतोय ऑन बोर्डवरती धावसंख्या जाऊन थेट पोहोचली आहे ती म्हणजेच अर्थात 28 या आकड्यावरती. येणारा बघा 3 षटक संपुष्टात आल्यानंतर आपण पाहायला गेलो तर डॉक्टर 11 या संघाची धावमजल आपण पाहायला गेलो ना तर जाऊन थेट पोहोचले 28 म्हणजेच 28 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडूंचा खेळ तर शेष असेल आणि या 12 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 32 धावांचं समीकरण जाऊन ठेपलंय सध्याच्या घडीला. सायंकाळच्या 17 मध्ये स्पर्धा संपन्न होत असताना आपण पाहतोय एकीकडे डॉक्टर 11 तर दुसरीकडे आपण पाहतोय सनराइज दापोली. असा सामना एकीकडे आपण पाहतोय. चला टीम मीटिंग आपण करायची नाहीये, अर्थातच अतिरिक्त वेळ घ्यायचा नाहीये. सामन्याला सुरुवात करायची आहे. आपल्याला अजूनही पुढे सामने खेळवायचे आहेत. यानंतर आपण जर पाहायला गेलो तर दापोली 11 आणि युवा प्रभात असा सुद्धा एक मोठा सामना या मैदानावरती आझाद मैदान अर्थातच दापोलीचा हिस्टोरिकल मैदान म्हणून ज्याची ओळखली जाते याच मैदानावरती खेळवला जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. यामुळेच टीम मीटिंग किंवा अतिरिक्त जो वेळ आहे ना तो मात्र आपण घ्यायचा नाहीये. चला पुढील षटक आपण पाहतोय सोहेल याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. अर्थातच काय सोहेल यांनी पहिलं षटक हाताळलं होतं आणि जवळपास 12 धावा त्या षटकामध्ये खर्चिक झाल्या होत्या आणि त्यानंतरचं हे 4थं षटक आणि 4थं षटक हाताळण्यासाठी त्याच्यावरती जबाबदारी सोपवली दिली गेले, इन्व्हाइट केलं गेलं. खरं तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 32 धावांचा पाठलाग करावायचा असताना 32 धावांची आवश्यकता असताना सोहेल याची भूमिका मात्र महत्त्वाची ठरेल. निर्णायक षटक असेल. येणार हे 4थं षटक आपण पाहतोय. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. ओम प्लास्टिक इंडस्ट्रियल एंड कडून ॲज अ गोलंदाजी ट्रॅकवरती तो मात्र गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. सोहेल याला पाहतोय आपण ऑन स्क्रीनच्या माध्यमातून आणि समोर पाहतोय आपण सायकिंगवरती कुलभूषण सर यांना. यावेळेस साफ ट्रॅकर चेंडू पाहिजे तेवढा संपर्क नाही झालाय. लॉंग ऑफ डीप विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात असताना तो पोहोचलाय. तोपर्यंत निश्चितच सिंगल कंप्लीट केली गेली. शेल टिपण्यात मात्र तो अपेक्षित ठरलाय. बघा काय प्रकारचं क्रिकेट या सायकल सत्रामध्ये घडलं जाते. आपल्याला अनेक प्रकारच्या घडामोडी या स्पर्धेनिमित्त पाहायला मिळतात. खरं तर आणि या घडामोडी टिपण्याचे आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचे आणि घर बसल्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य मात्र केलं जाते स्पोर्ट्स स्ट्रीम या यूट्यूब वाहिनीद्वारे. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अगदी सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि पोहोचवण्याचं कार्य केलं जात आहे. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट लाईनची डिलिव्हरी हाफ ट्रॅकर चेंडू होता. अगदी लेग स्टम्पच्या खूपच बाहेर टाकण्यात आला आणि निश्चितच पंच मात्र इशारा कळवत आहेत
वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव ऍड केले जाईल, गृहीत धरले जाईल, धावफलक पुढे सरसावेल. 30 या आकड्यावरती 11 चेंडू 30 धावांची आवश्यकता असेल यावेळेस या सामन्यामध्ये. 11 चेंडू 30 धावांची आवश्यकता जाऊन ठेपली आहे. समीकरण बदलतं राहील. एखादा मोठा फटका निश्चितच येणं इथे अपेक्षित असेल आशिष याच्या माध्यमातून. यस, आणि निश्चितच मी उल्लेख केल्याप्रमाणे मोठा फटका करण्याचे प्रयत्न झालेत, परंतु अभि त्या चेंडू खाली आला असताना आपण पाहतोय फाईनच्या दिशेला चेंडूला दिशा दाखवली गेली होती आणि कदाचित कॅच ड्रॉप झाले त्यावेळेस त्या ठिकाणी. बघा सूर्याच्या प्रखरतेमुळे या कॅचचा या बॉलचा अचूक वेध लावता आला नाहीये आणि यामुळेच कदाचित ही कॅच ड्रॉप झाली आहे. खरं तर कॅच इथे पकडली गेली पाहिजे होती, परंतु कॅच ड्रॉप झाले. कॅचेस विन द मॅचेस आपण म्हणतो ना, परंतु तसं झालं नाही, तसं घडलं नाहीये यावेळेस. सोहेल यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झाले. चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण पाहतो लॉंग स्लॉटच्या दिशेने चाललाय आणि निश्चितच पुन्हा एकदा मोफतच्या दिशेने आपण पाहायला गेलो तर या 4 धावा पुन्हा एकदा ऍड केल्या जातील. बॅटची कडा निश्चितच घेतली गेली होती. चेंडूने लॉंग स्लॉट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला अलॉंग द कार्पेटच्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल होताना पुन्हा एकदा आले त्या 4 धावा. धावफलक पुढे सरसावेल. यावेळेस जर आपण पाहायला गेलो तर 9 चेंडू 25 धावांचं समीकरण जाऊन टेपलंय सध्याच्या घडीला. सायंकाळच्या सत्रामध्ये ही संपन्न होणारी स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेतील येणारे 9 चेंडू असतील या सामन्यातील आणि या 9 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू 25 धावांचं समीकरण जाऊन ठेपलंय. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय कुलभूषण सराणा सोहेलच्या विरोधात फलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू आपण पाहायला गेलो. बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क इथे झाला नाहीये. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. निश्चितच चांगल्या प्रकारची वापसी, चांगल्या प्रकारचं कमबॅक म्हणावं लागेल सोहेल याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी तो 100% देण्याचा प्रयत्न करतोय आणि चांगल्या प्रकारचं क्रिकेट सध्याच्या घडीला आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर चालू असलेल्या सामना आपण एकंदरीत जर पाहायला गेलो ना तर डॉक्टर 11 विरुद्ध सनराइज दापोली अशी रंगत, अशी लढत, अशी भिडत आपण सध्याच्या घडीला पाहतोय. खरं तर येणारे 8 चेंडू शेष असतील आणि 8 चेंडूमध्ये 25 धावांचा पाठलाग करावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅक आणि निश्चितच हाफ ट्रॅकर होता, स्लॉट मध्ये होता, ओळखला गेला, टप्प्याचा वेध घेतला गेला आणि चेंडूला विरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेला. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु तो मात्र चेंडूला रोखणार नाहीये कारण चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमा रेषा पार. येतोय पुन्हा एकदा बाउंड्री, चौकार. बाउंड्रीच्या स्वरूपात या 4 धावा निश्चितच ऍड केल्या जातील. समीकरण बदलतं राहील. 7 मध्ये 21 धावांची आवश्यकता असेल. येणारे 7 चेंडू शेष असतील आणि 7 मध्ये 21 धावा. बघा विजय प्राप्त करायचा असेल ना तर निश्चितच सहजरित्या विजय प्राप्त होत नसतो. तितका संघर्ष सुद्धा करणे गरजेचं असतं आणि तोच संघर्ष आता सुद्धा आपल्याला या सामन्यामध्ये करावा लागेल. कुलभूषण सर असतील सायकलिंग वरती आणि त्याचप्रमाणे आशिष सर असतील. यावेळेस आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेला चेंडूला दिशा दाखवली गेली. नजाकत आणि ताकद भरा शॉट आपण पाहतोय. म्हणजे ज्या वेगाने चेंडू आला ना त्याच्या दुप्पट वेगाने चेंडूला फाईनच्या दिशेने दिशा दाखवली गेली. चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण पाहतोय 1 बाउन्स येतोय चौकार. पुन्हा एकदा 4 धावांसाठी आपण पाहायला गेलो सध्याच्या घडीला येणारे 6 चेंडू शेष असतील आणि 6 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता असेल. आपण जर पाहायला गेलो तर खरं तर 60 धावांचं माफक आव्हान समोर उभं केल्यानंतर या 60 धावांचा पाठलाग करत असताना ना चांगल्या प्रकारचे क्रिकेट निश्चितच आशिष सर असतील, कुलभूषण सर असतील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सलामीचे वीर फलंदाज म्हणून ते दाखल झाले होते आणि आतापर्यंत ते अजूनही स्थित आहेत, दाखल आहेत मैदानावरती. म्हणजेच काय चांगल्या प्रकारचं क्रिकेट या सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळतंय. खरं तर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ समजला जातो, त्याला ओळखला जातो आणि अशाच प्रकारचा खेळ म्हणजेच काय शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल ना याची मात्र पूर्वकल्पना कोणत्याच खेळाडू नसते, कोणत्याच प्रेडिक्टरला नसते. यावेळेस तसाच सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला येणारे 6 चेंडू शेष असतील आणि 6 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता असेल. स्ट्रायकिंग आपण पाहतोय कुलभूषण सर असतील आणि ओम प्लास्टिक एंड
अक्षमासवी वरद विनायक रेसिडेन्सी एंड्स कडून गोलंदाजी ट्रॅक वरती या शेवटच्या षटकामध्ये 19 धावा रोखण्यासाठी सागर याला इन्व्हाइट केलं जात आहे. 6 चेंडू 17 धावा रोखायच्या आहेत. चला 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता असताना खरं तर या 17 धावा लगावायच्या तर दुसरीकडे 17 धावा रोखायच्या आहेत प्रतिस्पर्धी संघाला. चला लेट्स स्टार्ट. बघा 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता असताना यावेळेस आपण पाहतोय खरं तर सागरवरती जबाबदारी दिली गेली, इन्व्हाइट केलं गेलं या गोलंदाजाला. पहिला चेंडू आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात हाताळण्यात आलाय. अर्थातच काय या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव निश्चितच ऍड केली जात नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉलची सांगता होते. येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि धाव संख्या पाहिजे असेल ती म्हणजेच अर्थातच 17 धावा. काय मॅच जाऊन पोहोचले पहा. अगदी थरारक हा सामना आपण पाहतोय सध्याच्या घडीला. आशिष यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला. लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होत असताना इथे बघा 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडूला थांबवलंय, रोखलंय आणि निश्चितच या 4 धावा रोखल्या गेल्यात. सिंगल कंप्लीट केली गेली. अर्थातच 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र मोठे फटकेबाजी करण्याचे प्रयत्न केले जातील. यावेळी कुलभूषण सर असतील स्ट्रायकिंग वरती. यस सागर लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न झाला. बघा गतीमध्ये परिवर्तन आणि बॉलिंग मध्ये व्हेरिएशन संमिश्रित गोलंदाजी आपल्याला सागर यांच्या मार्फत पाहायला मिळते. खरं तर ज्या प्रकारे परिवर्तन करतोय तो गोलंदाजीवरती आणि निश्चितच या 16 धावा रोखण्यापासून निश्चितच वंचित ठेवतोय चेंडूला फलंदाजामधून स्ट्रोक खेळण्यापासून. येणारे 3 चेंडू शेष 3 मध्ये 13, 3 मध्ये 16. यावेळेस आपण पाहतोय ओव्हर फ्लाईट दिले चेंडूला भिरकावून लावलंय फाईनच्या दिशेला. लॉंग लेगच्या परिसरामध्ये पहा किती धावा प्राप्त केल्या गेल्यात. फंबल झालाय, मिसफील्ड होते आणि याच मिसफील्डचा पुरेपूर फायदा घेतला गेलाय. चेंडूवरती किती धावा आल्यात 6+. 1+4 अर्थातच 5 धावा या चेंडूवरती लगावल्या आल्यात. चेंडू म्हणता येईल आपण पाहायला गेलो ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता ओव्हर फ्लाईट होती, कदाचित वेस्ट साइड होते आणि याचाच पुरेपूर फायदा घेतला गेला. भिरकावून दिले लॉंग लेगच्या परिसरामध्ये चेंडूला दिशा दाखवली गेली आणि निश्चितच चौकार आलाय. फ्रीटची संधी तर निश्चितच सुवर्ण संधी असेल. येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ शेष असेल. 3 मध्ये 11 धावांची आवश्यकता असेल. पाहूया काय घडलं जातंय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झालेत, अक्रॉस द लाईन खेळण्याचे प्रयत्न झालेत. तोपर्यंत बॅटचा कोणताही चांगल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. स्ट्राईक रोटेट होईल. यावेळेस अशी स्ट्राईकिंग वरती पाहायला मिळेल. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता असेल. येणारे 2 चेंडू शेष असतील. 2 मध्ये 10. या 2 मध्ये 10 धावा लगावण्यात यशस्वी राहिले तर निश्चितच डॉक्टर 11 संघ कमबॅक करू शकतो. परंतु त्या धावा निश्चितच सनराइज दापोली या संघाला रोखायच्या आहेत. तर दुसरीकडे दापोली डॉक्टर 11 या संघाला मात्र त्या ठोकायच्या आहेत. येणार 2 चेंडू शेष असतील. सागरला आपण पाहतोय वरद विनायक रेसिडेन्सी एंड करून तो गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होत असताना. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न झाले. मिड विकेटच्या दिशेला तिकडे क्षेत्ररक्षक ॲज अ प्रोटेक्शन म्हणून तैनात होत असताना चेंडूला रोखतोय. यावेळेस समीकरण बदलतं राहील. येणाऱ्या एका चेंडूमध्ये फक्त 9 धावांची आवश्यकता असेल. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. काय घडेल याची पूर्वकल्पना कोणत्याच खेळाडूला अथवा कोणत्याच प्रेडिक्टरला नसते. यावेळेस तसं घडायला जाईल का? एखादा खराब चेंडू आणि वापसी करेल का? एक चेंडू 9 धावांची आवश्यकता. यावेळेस 1 चेंडू 9 धावांची आवश्यकता. मोठा फटका आलाय, परंतु या फटक्याची गरज मात्र आपल्याला यापूर्वी होती. यावेळेस आपण पाहतोय
यस मिस्टर ऑलराऊंडर म्हणजेच अर्थात कुलभूषण शिंदे सर यांच्या माध्यमातून निघाला होता षटकार, परंतु निश्चितच पराजित होत आहेत, पराजित होतोय त्यांचा संघ, पराजित आपण पाहतोय या स्पर्धेतील सनराइज हा संघ ते विजय निश्चित करतोय।